नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे. अध्याय 52 आणि 53 वाचून दाखवणार आहे. अध्याय 52 कर्दमाची कथा. ऋषीवर हा गणेश कोण आहे, कसा आहे तो, त्याचे स्वरूप काय आहे, कोणाचा मुलगा आहे तो, हे सर्व मला सविस्तर सांगा. यावर सौरव ऋषी म्हणाले, अरे कर्दमा, ज्याच्यामुळे या सर्व जगाची उत्पत्ती झाली आहे असा तो सच्चिदानंद ब्रह्म, तेच गजाननचे स्वरूप आहे असे सुज्ञ पुरुष म्हणतात. त्या गणेशापासून ओंकार, वेद आणि हे सारे जग निर्माण झाले. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याच गजाननाचा एकाक्षर मंत्रात जप केला, म्हणून तर त्यांच्यात सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य आले. विष्णूंनी त्याच षडाक्षर मंत्रात जप केला, म्हणून त्याला सर्व सृष्टी सांभाळणं प्राप्त झाले. अशा गजाननचे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तू कर, त्यामुळे तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. सौभरीने केलेल्या उपदेशाप्रमाणे तू गजाननची उपासना तिथेच सौभरी ऋषींच्या आश्रमात केली. त्यावेळी तुझ्या घरी तुझ्या बायका मुलांना सर्व सुख मिळाले. अशा प्रकारे भृगु ऋषींनी कर्दम राजाला तू पूर्वी काय केले याचे निवेदन केल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्याने मोठ्या भक्तीने गणेशाची आराधना केली, त्यामुळे त्याला खूप सुख प्राप्त झाले. शेवटी तो गणेश लोकी गेला. शंकर पुढे म्हणाले, कार्तिकेया, गजाननचे खूप मोठे महात्म्य आहे, म्हणून तू हे व्रत कर. देव, दानव, गंधर्व, ऋषी, मनुष्य यापैकी ज्यांनी हे व्रत केले त्यांना या व्रताचा खूप फायदा झाला, त्यांना सिद्धी प्राप्त झाली. त्याप्रमाणेच नलराजा, इंदुमती आणि चंद्रागंध यांना गणेश व्रतापासून कशी सुखप्राप्ती झाली त्याच्या कथा ऐकण्यासारख्या आहेत. हिमालयाने पार्वतीस साऱ्या कथा सांगितल्या. म्हणाला, मुली, तू अनन्य भाव ठेवून हे व्रत कर, म्हणजे तुला तुझ्या पतीचे दर्शन होईल. अध्याय 53 नलराजाची कथा. पार्वतीने हिमालयाला विचारले, बाबा, हे नलराजा कोण, त्याने कशासाठी व्रत केले होते ते मला सांग. हिमालय म्हणाला, पूर्वी मगध देशात एक नल नावाचा मोठा पराक्रमी, शूर, धार्मिक आणि ज्ञानसंपन्न राजा होऊन गेला. त्याला अनेक विद्या येत होत्या. त्याला तरोलोक्यामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य होते. त्याला देवसुद्धा घाबरत नसत. नलाच्या या पत्नीचे नाव दमयंती होते. ती अतिशय रूपवान होती. सुंदर सुंदर पदार्थांचे अर्क काढून ब्रह्मदेवाने तिला निर्माण केले होते. त्रैलोक्यातील स्त्रियांचे गर्वाचे दमन करणारी म्हणून तिला दमयंती नाव प्राप्त झाले. त्या राजाचा खूप हुशार, चतुर, गंभीर असा पद्महस्त नावाचा एक प्रधान होता. एक दिवस राज्यसभेत गौतम ऋषी आले. त्याला पण राजा समोर गेला. त्याला आसन बसायला दिले. नंतर मग नलराजाने त्यांची पाद्यपूजा केली. मग त्यांनी ऋषींना प्रश्न केला, मला हे राजा ऐश्वर्य कोणत्या पुण्यामुळे मिळाले आहे, हे मला सांगाल का? तेव्हा गौतम म्हणाले, नला, तुला पूर्वजन्माची कथा ऐकायची तर ऐक. पूर्वी पिंपळपूर नावाचे एक नगर गौड देशात होते. त्या ठिकाणी हुशार परंतु गरीब असा एक क्षत्रिय राहत होता. गरिबीमुळे त्याची बायका मुले त्याची निंदा करत, छळ करत, म्हणून त्याने वैतागून कोणालाही न सांगता गुपचूप जंगलाचा रस्ता धरला. तो घनदाट जंगलात गेला. त्या ठिकाणी त्याला कौशिक ऋषींचा आश्रम दिसला. त्या आश्रमात गेला. कौशिक ऋषींना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी गजानन तुझे कल्याण करू असा आशीर्वाद दिला. ते ऐकून त्या क्षत्रियाला फारच आनंद झाला. तो म्हणाला, ऋषी महाराज, माझे दारिद्र्य नष्ट होईल असा काहीतरी उपाय मला सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, तू श्री गणेशाची उपासना कर. त्यासाठी श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत दररोज मातीची श्री गजाननची मूर्ती तयार करून तिची पूजा कर, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊन धनधान्य संपत्ती सर्व तुला मिळेल. श्री गणेश व्रताची पद्धत ऐकून झाल्यावर तो क्षत्रिय आपल्या घरी गेला आणि त्याने भक्तिभावाने गणपतीची आराधना करण्यास सुरुवात केली. त्याला उठता बसा सकाळ संध्याकाळ श्री गणेशाचा ध्यास लागला. 1 महिन्यावर एकाग्र मनाने त्याने व्रताचे पालन केले. त्यामुळे त्या क्षत्रियाचे दारिद्र्य नष्ट झाले. त्याच्या दारासमोर घोडे, हत्ती झुलू लागले. बरं का राजा, तू पण पूर्वजन्मी अशीच एकाग्र अंतकरणे श्री गणेश पूजा केलीस, म्हणून तू या जन्मी चक्रवर्ती राजा झालास. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.